तर आपण पाहिलं या ठिकाणी मुख्यमंत्री यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे आणि बोटावरची शाई दाखवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनतेला सुद्धा आवाहन केले। सध्याची ही महत्त्वाची दोन दृश्य आपण पाहतोय। श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि सकाळीच अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी जनतेला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आणि आता सध्या या मतदानाच्या एका केंद्रावर ते मतदान करण्यासाठी आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी सुद्धा मतदान करण्यासाठी आलेल्या आहेत। यासोबतच श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी सुद्धा मतदान केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कसं यश मिळतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण की शिवसेनेमधून फूट पडल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि या ठिकाणी त्यांनी पक्ष आणि चिन्ह मिळवलेलं आहे। याचा कसा परिणाम आता या सगळ्या निवडणुकांवर होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत काही ठिकाणी होते, त्यामुळे या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। एकनाथ शिंदे हे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि ते मतदान करतात। दुसरीकडे संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। तिकडे ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना उमेदवारांच्या नावानं चिठ्ठी हातात घेऊन बसल्याच्या कारणानं अटक करण्यात आल्याचं सुद्धा या ठिकाणी कळत आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। गेल्या 2 टर्म पासून कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत आणि तिसऱ्यांदा आपण हॅट्रिक करणार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी यावेळी म्हटलं। शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी मतदान केलेलं आहे आणि बोटावरची शाई दाखवून जनतेला सुद्धा मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी खरं तर भाजपकडून शिवसेना शिंदे गटाकडून आणि सगळ्याच पक्षांकडून प्रयत्न केले जात होते, मात्र सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 6.33% इतकंच मतदान झालेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी नागरिकांनी येऊन मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे। ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। मुंबईमधल्या 6 मतदारसंघासह कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, धुळे, नाशिक या ठिकाणी आज मतदान पार पडतंय आणि इथे दिग्गजांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आहे। एकूणच आपण पाहतोय यंदा निवडणुकीमध्ये काहीशी समीकरणं बदललेली आहेत। राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्यानंतर या दोन्ही गटांच्या उमेदवारांना लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर एकूणच आपण पाहतोय राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांना पक्षाचं ओरिजिनल चिन्ह आणि पक्ष मिळालेला आहे। त्यामुळे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये ठाकरे गटाला मशाल चिन्ह घेऊन उतरावं लागतंय आणि यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुद्धा तुतारी या चिन्हासह उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे जनतेचा कसा प्रतिसाद या सगळ्या उमेदवारांना मिळतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय श्रीकांत शिंदे त्यांच्या मातोश्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान करण्यासाठी आलेले आहेत। बोटावरची शाई दाखवत ते जनतेला मतदान करण्याचं आवाहन करतात। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या ठिकाणी जोरदारपणे महायुतीकडून प्रचार करण्यात आला। मोदींनी सुद्धा विशेषतः महाराष्ट्रामध्ये यंदा लक्ष घातलेलं होतं। एकूण 18 सभा मोदींनी महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये रोड शो देखील त्यांनी केलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये मोदींच्या या दौऱ्याचा कसा परिणाम होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। खरं तर मुंबईमध्ये सर्व भाषिक लोक असतात। मराठी मतदारांचा कौल नेमका कोणाला मिळतो मुंबईमध्ये ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण मनसेची साथ सुद्धा यावेळी महायुतीला मिळालेली आहे। त्यामुळे मनसेच्या साथीचा सुद्धा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान केलंय। दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। संजय राऊत सुद्धा गेल्या काही दिवसांपासून वारंवार या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांवर महायुतीवर टीका करताना पाहायला मिळत आहेत आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर
कुणाचा विजय होतो त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सकाळपासूनच आज सगळ्या सेलिब्रिटीजसह नेत्यांनी मतदान केलेलं आहे आणि या सगळ्यांची अपडेट साम टीव्हीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळ्या घडामोडी साम टीव्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे। सध्याची दृश्य आपण पाहतोय, एकनाथ शिंदे यांनी मतदान केलंय तर दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। एक कॅमेरा मागे घे, कॅमेरा मागे घे ना, मला